नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भाजणीची चकली आणि भाजणीचं प्रमाण योग्य काय असावं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाणामध्ये पण दोन्ही प्रकारचं प्रमाण मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार. इथे मी 500 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत. म्हणजे वाटीच्या प्रमाणे म्हटलं तर 125 ग्रॅमची वाटी आहे. त्याच्याने मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली म्हणजे 100 ग्रॅम घेतलेली. मुगाची डाळ अर्धी वाटी घेतली म्हणजे 50 ग्रॅम घेतली. त्याच्या अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली म्हणजे 25 ग्रॅम घेतली. धने 75 ग्रॅम घेतले. जिरं, बडीशोप, ओवा हा कमी जास्त आपापल्या इच्छेनुसार घेतला तरी चालते. पोहा 50 ग्रॅम घेतलेला आहे आणि साबुदाणे हे 50 ग्रॅम घेतलेले. अशा प्रकारे हे सर्व साहित्य घेतले. आता हे सर्व साहित्य आपण थोडं थोडं भाजून घ्यायचं. चमच्याने म्हटलं तर बघा, जिरं हे मोठ्या चमच्याने 2 चमचे घेतलेले आणि छोटा चमचा म्हटलं तर जिरे 4 चमचे, ओवा 2 चमचे आणि बडीशोप 4 चमचे अशा प्रमाणात घेतलेले. आता याच्यामध्ये डाळी त्या ओल्या कापडाने पुसून घेतल्या आणि तांदूळ हे चांगले एक पाण्याने धुतले होते आणि नंतर फॅनखाली चांगले सुकवले. तुम्ही उन्हात पण सुकवू शकता. आता आपण तांदूळ भाजणार आहोत. तांदूळ हे मीडियम फ्लेमवरतीच भाजायचे. थोडेसे असे फुलले की आपल्याला लगेच लक्षात येतं भाजले तसं. त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि परातीमध्ये किंवा ताटामध्ये आपण ज्यावेळी टाकतो त्यावेळेस थोडेसे हलवून घ्यायचे म्हणजे असे खालून ओलसर होत नाही. नंतर मुगाची डाळ घेतली, ती पण पटकन भाजते. ही कमी गॅसवरच भाजायची शक्यतो आणि असंच खाली परातीमध्ये टाकलं किंवा ताटामध्ये टाकलं की थोडंसं असं हाताने हलवून घ्यायचं, जसं व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे. अशा प्रकारे सर्व डाळी आपण भाजणार आहोत. हरभऱ्याची डाळ पण भाजताना आपण असे थोडेसे डाग त्याच्यावरती लालसर असे आले की मग बंद करायचं. हरभऱ्याची डाळ भाजण्यासाठीच थोडासा वेळ लागतो. बाकीच्या डाळी पटकन भाजल्या जातात. इथं उडदाची डाळ पण पटकन भाजली जाते. याच्यानंतर आपण साबुदाणे भाजणार आहोत. साबुदाण्यासाठी थोडा टाईम लागतो, पण तरी पण चांगले व्यवस्थित भाजू द्यायचे, खरपूस होऊ द्यायचे जरासे असे आणि ताटामध्ये टाकले की थोडंसं हलवायचं. पोह्यांसाठी काही टाईम लागत नाही भाजायला. पोहे पटकन भाजले जातात कारण ते आधीच भाजलेलेच असतात त्याच्यामुळे. आणि आता आपण धने टाकले की गॅस बंद करायचा. धने थोडे गरम झाले की लगेच काढून घ्यायचे आणि त्याच गरम कढईमध्ये बडीशोप, ओवा, जिरं हे सर्व तिन्ही वस्तू आपण एकत्र टाकून थोड्याशा गरम झाल्या की लगेच काढून घेतलं तरी चालते. असं त्याला गॅसवरती भाजायची गरज नाही. गरम कढईमध्ये ते होऊन जातं कारण आपण ज्यावेळी दळायला नेतो ना त्यावेळी पण ते पीठ गरम असतं, त्याच्यामध्ये भाजले जातात हे सगळे पदार्थ. त्याच्यामुळे जास्त नाही भाजायचं. मीडियम फ्लेमवरती अगदी थोडं थोडं भाजायचं, पण ते चांगलं असं कडक झालं पाहिजे म्हणजे चकली छान कुरकुरीत होते. आता सर्व भाजून झाल्यानंतर हे सगळं मस्त थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग दळायला न्यायचं. हे दळून आणलेलं पीठ आहे. आता ते चाळून घ्यायचं चांगलं आणि चाळल्यानंतर आपल्याला जर सगळ्या चकल्या करायच्या असल्या तरी पण करू शकता. मी इथं हे मोजून त्याच्यातले 3 डबे घेतले होते. हे 4 डबे भरलं होतं पीठ. इथे ओवा मी 2 चमचे, तीळ 4 चमचे घेतले. मीठ आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरम मसाला 1 चमचा घेतला आहे आणि चुटकीभर हिंग घेतले. कढई गॅसवर ठेवली की लगेच त्याच्यामध्ये तेल अर्धी वाटी घेतलं आहे ते टाकायचं. ते गरम नाही होऊ द्यायचं जास्त. त्याच्या आधीच 1 ग्लास पाणी टाकलं मी. लगेच हिंग टाकलं. थोडी हळद ते तुमच्या आवडीनुसार आणि मीठ आणि सगळा मसाला जो काढून घेतला होता ताटामध्ये तो टाकला. हे खूप गरम होऊ द्यायचं नाही तेल, नाही तर पाणी होताना ते अंगावर उडू शकतं, तेवढी काळजी घ्या. आणि थोडंसं उकळी मारली त्याने की लगेच पीठ टाकायला सुरुवात करायची. सर्व पीठ टाकून घेतलं की लगेच थोडं मिक्स करायचं. असं खूप हाय फ्लेम ठेवायची नाही, मीडियम फ्लेमवरतीच थोडंसं हलवलं की गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं. 5 मिनिट झाकून ठेवलं तरी चालते. 5 मिनिटांनी आपण ज्यावेळेस झाकण काढू त्यावेळेस ते पीठ आपलं सगळं गरम झालेलं पाहिजे. म्हणजे भाजलेलं नाही पण हाताला ते गरम लागलं पाहिजे. आता कढई खाली घ्यायची आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचे ते त्या भांड्यामध्ये ते सगळं काढून घ्यायचं. गरम असते थोडंसं काळजीपूर्वक आणि जी कढई असते त्याच्यामध्येच थोडंसं पाणी ओतून ठेवायचं म्हणजे ते परत गरम होते, आपल्याला पीठ मिळालं उपयोगाला येतं. आणि अशा प्रकारे मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे असं गरम आहे तोपर्यंतच त्याच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या, जेवढं जमेल तेवढं. म्हणजे सर्वच बारीक नाही झालं तरी पण बऱ्यापैकी मिक्स करून घ्यायचं. म्हणजे तुम्ही हाताने करू शकता किंवा चाळणीचा वापर करू शकता. मी इथे हातानेच केलेलं आहे. असं मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं. त्याच्या सगळ्या ज्या मसाल्याच्या आणि पिठाच्या ज्या गाठी तयार झालेल्या असतात त्या सगळ्या फोडून घ्यायच्या.
आणि जे कढईमध्ये आपण पाणी ओतलं होतं थोडंसं त्याच पाण्याने किंवा दुसरं थंड पाणी किंवा गरम पाणी असं कोणतंही पाणी वापरू शकता तुम्ही. खूप थंड पाणी नाही वापरायचं, हंड्यातलं पाणी वापरलं तरी चालेल. पीठ चांगलं मळून घ्यायचं म्हणजे चकली बनवताना त्याचे तुकडे पडत नाहीत आणि चकली छान मस्त आकार येतो ते चकलीचा. हे असं पीठ भिजवायचं, हे जास्त कडक नाही आणि जास्त नरम पण नाही. आणि मग त्याचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याचे 1 ते 2 चकल्या पहिल्यांदा करून बघायच्या. मी पण इथं 1 चकली तयार करून बघितली पहिल्यांदा आणि ती तळून पाहिली की व्यवस्थित येते ना, तर बघितलं तर ती छान झाली होती. मग त्याच्यानंतर मी बाकीच्या पुढच्या आता चकल्या सगळ्या तयार करून घेते. तुम्ही त्याच्यासाठी डिशचा उपयोग करू शकता, वाटीचा उपयोग करू शकता. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही नेहमी जशा करता तशा करून घ्या. आणि आता इथं आपण तळायला सुरुवात करूया. ज्यावेळी तळायला आपण चकली तेलामध्ये सोडतो त्यावेळेस तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे. खूप कडकडीत गरम पाहिजे तेल, नाहीतर मग चकलीमध्ये तेल घुसतं कमी जर तेल गरम केलेलं असेल तर. आणि लगेच 10 ते 15 सेकंदानंतर लगेच चकली पलटायला सुरुवात करायची. पण पहिली चकली जी सोडली होती त्याच्यापासून सुरुवात करायची आणि गॅसची फ्लेम आता कमी करायची आणि कमी फ्लेमवरतीच आपण दुसऱ्यांदा पण पलटी मारायची आणि तिसऱ्या वेळेस मग तोपर्यंत बुडबुडे कमी यायला लागले की समजायचं चकली चांगली भाजली. काही कशी मस्त चकली भाजली. इथं मी अर्ध्या चकल्या माझ्या करून झालेल्या आहेत. तशाच प्रकारे सर्व चकल्या कमी फ्लेमवरतीच, फक्त ज्यावेळी आपण चकली सोडेल त्यावेळेसच ती हाय फ्लेम पाहिजे. आणि पलटी मारून झाली पहिल्या वेळेसची किंवा सुरुवात केली आपल्याला लक्षात येतंच की तेल जास्त गरम आहे. मग जास्त गरम तेलामध्ये चकल्या तळल्या तर त्या नरम पडतात, म्हणून मीडियम फ्लेमवरतीच चकल्या तळायच्या. तुम्ही पाहू शकता किती कमी तेल लागले चकलीसाठी आणि किती छान मस्त खुसखुशीत चकल्या झाल्या. सर्व चकल्या तळून झाल्यानंतर तेल उरलेलं पाहिलंच असेल तुम्ही कडे. व्हिडिओमध्ये बोलताना माझ्याकडून किती चुका झाल्या ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज.